मुंबईत कांद्यापाठोपाठ भाजीपालाही महागला आणि बाजारात रंगीबेरंगी कंदील दाखल। या निधन घडामोडींचा आढावा पण अल्पशा विश्रांतीनंतर। सामान्य माणसांच्या घराचं स्वप्न पूर्ण करणारी उत्कृष्ट गुणवत्ता, पारदर्शकता, एकाग्रता, विश्वसनीयता आणि प्रकल्प वेळेवर पूर्ण करणारी तेजस इन्फ्राटेक एक विश्वासाचं नातं। नमस्कार, मी महाराष्ट्र ऑनलाईन न्यूज मध्ये आपलं स्वागत। चित्रपट सृष्टीतले सुप्रसिद्ध गायक मन्ना डे यांचं गुरुवारी पहाटे बंगळुरू येथे हृदयविकारानं निधन झालं। भारतीय चित्रपट सृष्टीच्या सुवर्ण युगातील महत्त्वाचा दुवा असलेले मन्ना डे यांनी आपल्या सदाबहार गीतांनी 5 दशकापेक्षा अधिक काळ रसिकावर अधिराज्य गाजवलं। गेल्या 5 महिन्यांपासून श्वास आणि मूत्रपिंडाच्या आजारामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र काल मन्ना डे सप्तसुरात विलीन झाले। 5 दशकाच्या आपल्या कारकिर्दीत मन्ना डे यांनी हिंदी, बंगाली, गुजराती, मराठी, उर्दू, मल्याळम, कन्नड आणि आसामी भाषेतील सुमारे 3500 गाणी आपल्या स्वरांनी सजवली। तसंच 90च्या दशकात त्यांनी संगीत विश्वातून निवृत्ती घेतली। 1991 मध्ये प्रदर्शित झालेल्या प्रहार या चित्रपटातील हमारे ही मुट्ठी में हे त्यांचं अखेरचं गीत होतं। आता कांद्यापाठोपाठ भाजीपाल्याचे भाव देखील गगनाला भिडू लागलेले आहेत। गत महिन्यात गुजरात राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे गुजरातमधून येणारा माल बंद झाला आहे। गुजरातमधील आवक थांबल्यानं व येथील माल तेथे जाऊन लागल्यामुळे मुंबईत आवक कमी होत आहे। यामुळे मागील 15 दिवसांमध्ये भाव वाढू लागले आहेत। यात गवार 80 ते 120 रुपयांपर्यंत गेली असून फ्लॉवर, वांगी, दोडका, भेंडी या सर्व वस्तूंचे दर 60 ते 80 रुपयांपर्यंत गेले आहेत। मुंबईमध्ये नाशिक, पुणे व जिल्ह्यातील इतर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात माल विक्रीसाठी येतो। गुजरातवरून 15% आवक होते। अतिवृष्टीमुळे तेथून आवक ठप्प झाली असून राज्यातून भाजीपाला गुजरातकडे जात आहे। यामुळे मुंबईत गवार व इतर वस्तूंचे दर वाढले असल्यानं त्याचा चांगलाच फटका सर्वसामान्य जनतेला लागला आहे। बलात्कार, ऍसिड हल्ला, लैंगिक अत्याचारी बालकांना अर्थसहाय्य देण्याची व त्याच्या पुनर्वसनाची तरतूद असलेली योजना लागू करण्यासंबंधीचा आदेश नुकताच जारी करण्यात आला। महिला आणि बालकल्याण विभागाच्या या योजनेत अर्थसहाय्य सहकार्याबरोबरच मानसोपचार तज्ञांचा सल्लाही पीडितांना मोफत दिला जाणार आहे। संबंधित पोलीस ठाण्याचे प्रमुख हे अत्याचाराच्या घटनेची माहिती ईमेल किंवा SMS द्वारे जिल्हा क्षती सहाय्य आणि पुनर्वसन मंडळाला घटना निदर्शनास आल्यानंतर 1 तासात कळवतील। पोलिसांकडून माहिती मिळताच मंडळाची 7 दिवसात बैठक होईल आणि 15 दिवसाच्या आत अर्थसहाय्य दिलं जाईल। पीडितांना गरजेनुसार निवाराही उपलब्ध करून दिला जाणार आहे। या योजनेनुसार बलात्कार पीडितांना दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीपैकी 75% रक्कम ही किमान 3 वर्षासाठी ठेव म्हणून ठेवली जाणार आहे। उरलेली 25% रक्कम पीडितास दिली जाईल। तर ऍसिड हल्ल्यात जखमी झालेल्या महिला बालकांना 75% रक्कम तातडीनं दिली जाईल आणि 25% रक्कम मुदत म्हणून ठेवण्यात येईल। या घडामोडींचा आढावा पण अल्पशा विश्रांतीनंतर। दिवाळीच्या गोड फराळासाठी प्रसिद्ध पणशीकर स्वीट, चकली, चिवडा, शंकरपाळ्या आणि अनारसे देखील। दिवाळीच्या गोड फराळाची रंगत आपल्या नातेवाईकांसोबत। नमस्कार, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या रांचीतील घरातील काही अज्ञात लोकांनी दगडफेक केली। या दगडफेकीत धोनीच्या घराच्या काचा फुटल्या आहेत। सुदैवानं धोनीचे कुटुंबीय यावेळी मॅच पाहण्यासाठी मैदानावर गेले होते। रांचीतील हमरू हाऊसिंग कॉलनीत धोनीचा आलिशान बंगला असून 4थी वनडे पावसामुळे रद्द झाल्यावर चिडलेल्या चाहत्यांनी या परिसरात जाऊन घरावर दगडफेक केली। सूत्रांच्या माहितीनुसार धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम फिल्डिंग घेण्याचा निर्णय चाहत्यांना रुचला नव्हता। मैदानावर याबाबत मोठ्या प्रमाणावर नाराजी होती, त्यातूनच हा प्रकार घडला असावा अशी शंका व्यक्त केली जात आहे। धोनी याच्या घराची काच फोडल्याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे। दिवाळीचा सण अवघ्या आठवड्याभरावर आला असून बाजारात रंगीबेरंगी कंदील पाहायला मिळत आहेत। बाजारात त्रिशंकू, षटकोनी, चौकोनी, गोलाकार हे कंदील तर आहेच, मात्र या व्यतिरिक्त अभिनेत्याचे चित्र असलेले कंदील, लहान मुलांसाठी मिकी माऊस, डोरेमॉन यांच्यासारखे कंदील पाहायला मिळत आहेत। आता तर दिवंगत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो चिटकवलेले कंदील बाजारात दाखल झाले आहेत। यंदा कंदील बनवणाऱ्या कामगारांची चांगली चढाओढ पाहायला मिळत आहे। ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा। मन्ना डे यांचं हृदयविकारानं निधन।
मुंबईत कांद्यापाठोपाठ भाजीपालाही महागला आणि बाजारात रंगीबिरंगी कंदील दाखल. आपल्या काही समस्या असल्यास आम्हाला या पत्त्यावर संपर्क साधावा. आमचा पत्ता V24 महावीर मार्केट सेक्टर 18 वाशी नवी मुंबई. उद्या पुन्हा भेटू विशेष घडामोडींसह. तोपर्यंत